गुड मॉर्निंग एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे रोशी ब्लॉग्सवर. आज दुसरा दिवस आहे आमचा आणि आता ब्रेकफास्ट करायला आलो आहे. काय खाती आहे? अप्पम, ग्रीन पीस, बनाना, थोडंसं ब्रेड आणि वॉटरमेलन ज्यूस. तो केक आहे मला तो वाटतं. ठीक आहे ना, थोडंसं काही चाहिए आहे. आणि पायनॅपल ज्यूस, ब्रेड जॅम आणि हे कुकी दिसतं काय. ठीक आहे. इथून आता फिरायला जाणार आहे आम्ही परत. सकाळचे 9 वाजले. आज आम्ही चाललो आहोत फोर्ट कोचीला. सो आज आहे वुमेन्स डे. सो माझ्या बायकोला हॅपी वुमेन्स डे. तर आज काय करायचं स्पेशल त्यासाठी? काही नाही स्पेशल करायचं. थोडं फिरायला आणलंच ते स्पेशल. मी नाही आणलं, तू पण आणलंय मला. दोघांनी आणलं. दोघांनी आणलंय. चला मस्त जाऊ आता. आवरू आणि फिरायला जाऊ. सो आम्ही फायनली झालो आहोत रेडी. आणि माझी बायको काय सुंदर दिसतीये. कलर काय छानच आहे, काही ओव्हर एक्सपोज नाहीये. तिथून लाईट आहे, छान आहे. आणि मॅडम बघा, हे सनस्क्रीनचा स्प्रे आहे जो स्प्रे करायचा असतो. पण स्प्रे केल्यावर काय होतं की उडतं, साईडला उडतं, वेस्ट जातं. मग ती काय करते, स्प्रे इतका जवळ मारते आणि मग पुसते. दिस इज माय बायको चिंदी. चिंदी वगैरे काही नाही, महाग तोंडावर असतात पण बरंच. अरे तोंडाला लावायला आणलं एवढं महागाचं सनस्क्रीन तुला. जाऊ दे, ते महागच आहे म्हणून मी नाही वापरत, लय महाग आहे. सो सनस्क्रीन इथं खूप गरजेचं आहे असं मी ChatGPTने मला सांगितलं. तो लिटरली त्यांनी हायलाईट केलं, व्हेरी इम्पॉर्टंट ब्रॅकेटमध्ये लिहिलं सनस्क्रीनला. सो आता तो म्हणतोय तर ऐकावं लागेल. सो आता फायनली पूर्णपणे एकही कण गोष्ट न राहता आम्ही रेडी झालेलो आहोत. आज उबर ड्रायव्हर आमचा रेडी झाला. सो इट्स नॉट मस्त मस्त आम्ही कपडे घातलेले आहेत. चर्चचे हे ते आहे, पण आम्हाला स्कुबा डायव्हिंग करायची. सो तिकडं अरे हे कपडे असं नाही, ते देतील ना त्यांचे कपडे, म्हणजे हे असतं असं त्यांचं प्रॉपर. पण त्या बाईचा मेसेज आला ना की ते नाही, मी दुसरं बघू ना आपण. काय एकच आहे का स्कुबा डायव्हिंग? सो मला स्कुबा डायव्हिंगसाठी बघायचं आहे कुठं मिळतं त्या साईडला. सो बघू. जाता आता रस्ता, आता 1 तासाचं ड्राईव्ह आहे. कॅबवाला येईल, मग रस्त्यात मी बघतो, कॉल करतो 1-2 जणांना, किंवा कॅब ड्रायव्हरला माहीत असेल तर बरं आहे. अजून फोर्ट कोचीला जायला इथे एक बोट आहे. सो कार ही बोटवर जाणार, मग बोट आपल्याला तिकडं नेणार. सो ही बोट आहे, ह्यावर आमची कार जाणार आणि मग ते आपल्याला त्या साईडला सोडणार. आता काय करायचं तिकडं सांग. फोर्ट कोचीला खायचं प्यायचं फिरायचं छान आणि बघायचं. तिकडं बरंचसं म्हणजे आय थिंक नुसतं सिनरी आहे. माझ्यासाठी जरा थोडंसं बोरिंग आहे. मला तर हेच आवडतं सिनरी. मला उलटं पालटं व्हायला आवडतं. मला जरा स्कुबा डायव्हिंग करायला आवडेल. मला जरा वॉटर स्पोर्ट्स आवडतील. तुला घरी सोडून मी एकटा यायचं का? फिशिंग नेट्स काहीतरी चायनीज फिशिंग नेट्स म्हणून होतं. आता जास्त काही वाटत नाही, नुसतं असं आहेत असे मोठे मोठे नेट्स आहेत आणि त्यांनी फिशिंग करत असते. असं काहीतरी असेल, काय माहिती बाबा. चला, हिला भूक लागली की हिला सुधरत नाही. आणि त्याशिवाय मग काहीच बरोबर, मग त्यामुळे आता हिला पहिला खायला घालावं लागेल आणि मग खाऊन आपण परत फिरायचं. परत थोड्या वेळाने 2 तासांनी परत भूक लागेल, मग परत खायला परत फिरायचं. तर दिवसभरचं रुटीन असतं, दर 2 तासाला खायचं. तर आम्ही इकडं प्रिन्सेस स्ट्रीट म्हणून तिकडं आलोय. एकदम छान सुंदर स्ट्रीट आहे, हो की नाही? ऊन खूप आहे. हो ना, ऊन खूपच जास्त, एकदम गरमी होते. एस्थेटिक हा हॉटेल खूप असं भारी इकडचं. दिस इज फोर्ट कोची हॉटेल, फोर्टे कोची. मला एवढी भूक लागली आता. हिला पण खूप भूक लागली आहे, जसं बोललो मी तुम्हाला. आता फ्रूट प्लॅटर आला आहे, पीच आईस टी आलं आहे. मला खाऊन नाही देता येईल, म्हणजे सगळे येऊ दे, मग आपण फोटो काढू, मग खायचं. म्हणजे का असं छान मेमरीज असतात, किती छान. मग एकाचा प्लेटचा आलाच काढायचा काय? सगळे एकसाथ आलं हेच दाखवायचंय का? एक एक काढून पण आपण 5 मिनिट बेस्ट ऑप्शन. एक एक काढ, कोलाज कर. नाही
सगळं दिसेल एवढं. हो. नाही बरं एक घास मला खाल्ला. नेकलेस खूप आवडला. एक बनानाचा एक पीस खाल्ला. नाही प्लीज 3-4 खाल्ले ते वरचं ते परत मोकळं दिसेल छान नाही छान. फ्रूट प्लॅटर ना. एक बनाना कापला असेल. हे ऑरेंज तर पूर्ण एक ऑरेंज पण नाही. बर्गर पण आलं. येस चला खायला मिळणार. फोटोज काढले. पायनॅपल सुद्धा 1-2 पीस असतील असे वाले त्याला आणि वॉटरमेलन. दिस इज 300 रुपये. लय महंगा सौदा आहे. काढ आता पटकन चल फोटो. हे तर चुरगळलं आहे सगळं असं अरेंज केलं. आता फोटो काढणार. कसं आहे अमेझिंग टेस्ट. म्हणजे फॅमिलीकडे बघून मला वाटलं होतं की हा एवढं छान टेस्ट कारण त्यात कलर्स काहीच नाही. आता हा कॅफे आम्हाला ChatGPTने सजेस्ट केला. वर्थ इट. कालचा पण जो कॅफे होता तो पण ChatGPTने सजेस्ट केला. इकडचा एकदम फेमस स्पॉट दिस इज सेंट फ्रान्सिस चर्च विच इज व्हेरी फेमस ओव्हर हिअर. आता बघू तिथं आलो आहे. आज जाऊन बघूयात कसं आहे. यांच्याकडे पण असतं का चप्पल काढायचं. मस्त ॲक्च्युली. मग आतमध्ये आलो आहे आता आम्ही. अरे ठीक आहे. मला माहीत नाही इकडं यांचं देव कुठं असतो. ही आत आल्याला कशी करते उलटं केलं. आणि त्यात उलट पहिले हे असतं ना असं 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 असं. मॅडम सुरुवातच असं मेरे को क्या पता हम तो मंदिर जाते थे बस. छान आहे पण खूप मस्त वाटतं इथे असं शांतता मिळते जसं सेम मंदिरमध्ये गेलं होतं. ऑल गॉड्स आर इक्वल यार आय फील. त्यांनी पण सॅक्रिफायसेस दिलेच आहेत ना त्यांच्या. इट इज अबाउट पॉझिटिव्ह एनर्जी. जर पूर्ण जगात इथं कसं लोक सगळं पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन येतात त्यामुळे इथं पॉझिटिव्ह एनर्जी. बाहेर गेलं की परत नेगेटिव्ह थॉट्स सुरू होतात. जर विचार कर असं झालं की अख्ख्या जगात सगळ्यांचे पॉझिटिव्ह थॉट्स. अख्खं जग एक मंदिर किंवा एक चर्च असं होऊन जाईल. आता चर्चमध्ये तर नेगेटिव्ह लोक येऊन पण पॉझिटिव्ह होतात. मग त्यामुळं मंदिर सगळीकडे चर्च मंदिरमध्ये जाऊन नेगेटिव्ह लोकसुद्धा पॉझिटिव्ह होतात. वाईब्स इथं पॉझिटिव्ह होऊन जातात. काय ब्युटी आहे हे. म्हणजे काय झाड आहे. किती वर्षांचं जुनं असेल ना. काय भारी इक्वली सगळीकडं पसरलं आहे ते. प्रॉपर इथून 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 असं मस्त. हा आता मी सनग्लासेस घेतलेला आहे. नाही या गल्लीतून खूप वाटतं की ह्याला फसवलं 3,000 रुपयाला. नाही हे गल्लीतून नाही घेतलं आहे तुम्ही तसं नका हो. प्रॉपर एक स्टोर होतं आणि असे आपले लेन्स कार्डचे कसे असतात तसेवाले स्टोर होतं आणि तिथून मी घेतलेला आहे. तो ह्या गल्लीत आता बघ इथं सुद्धा आहेत तसे. आता इथं 3,000ला नाही ना घेणार मी. पण ते प्रॉपर स्टोर होतं आणि चांगलं दिसतं तसा. हां चांगला आहे तसं ना. ठीक आहे. आता 3,000 नाही ॲक्च्युली 2,500ला. चांगलं तर आहे. पोलराइज्ड आहे. सनकडे बघितलं की काय होत नाही मला. तुझ्या लाईफची मजा येईल. म्हणलं इथं आता बोटिंग जे एकदम असं बेसिक होतं. बोरिंग बेसिक म्हणजे जे मध्ये 10-12 लोक बसतील आणि त्यात नको. निवांत दोघंच गेलो पाहिजे आणि ज्यामध्ये मरण्याचे खूप 99% एवढं चान्सेस नाही. आहे. अशी लाईफ रिस्क करून त्याला तशीवाली बोटिंग हवी. हां थोडंसं असं रिस्क म्हणजे थोडीशी रिस्क. लाईफ शुड बी लिव्ड ऑन द एज. चालून आमचं भरीत झालेलं आहे पण हे केरला संपत नाही आहे. सो आता आम्ही इकडे सनसेट पॉईंट कुठे मिळतोय ते बघतोय. चेक करतोय. मॅगी खाऊ प्लीज. जिथं कुठं येतोय मॅगी खातोय का आपण. कुठे गेलो त्याने का घरच्यांसोबत अलिबाग गेलो. अलिबागमध्ये विला बुक केला. विला बुक केला आणि मॉर्निंगला ब्रेकफास्ट म्हणून काय खाल्लं तर मॅगी ऑन द साईड ऑफ स्विमिंग पूल. सो आमचा जो हेल्पर होता त्याने आम्हाला डिनरला येण्यासाठी बाईक दिली आणि शुभम आता बाईक चालवतोय. मला थोडा डाऊट होता याला बाईक येते का नाही
पण छान चालवली तशी. मस्तच. कसं वाटतंय मग बाईक चालवून? मस्त. घ्यायची का आपण एक बाईक? घेऊ पक्का? तुला कुठलं घ्यायची? मला काही कळत नाही कोणती चालेल. चल